नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आपण गेलो होतो आपल्या डंपरसाठी नवीन बंपर घ्यायला, कारण जुना बंपर आपला खराब झाला होता। तिथे पोहोचल्यावरती आपण दुकानात जाऊन आपला बंपर फायनल केला आणि आपण गाडीत आलो आणि इथे येताना आपण सोर्सला शाळेतून घेऊन आलो होतो आणि त्याला गाडीतच बसवलं होतं आणि गाडीत येऊन बघतो तर काही सोर्स नव्हताच। मागे वळून बघितलं तर काही सोर्स आपला लपून बसला होता। त्याला म्हटलं, भाई प्रसाद खानोलकर, असं तर कोणाला घाबरत नाही, पण तू गाडीत नाही हे बघून तर नक्कीच जास्त घाबरलो। आणि आम्ही तिकडून निघत होतो एवढ्यात त्याला कलिंगडचं दुकान दिसलं बाजूला। म्हटल्यावर काय थांबायलाच पाहिजे आणि कलिंगड तर त्याचं फेवरेटच आहे। म्हटल्यावर ते कलिंगड खायला घातलं त्याला आणि तिथून आपण सरळ आलो आपल्या घरी पोहोचलो नाही आणि अजून यांनी एक काम दिलं, ते म्हणजे सिमेंट आणायचं। आणि सिमेंट काय आपण 4 व्हीलर मधून आणू शकत नाही, त्यामुळे पप्पांची रिक्षा स्टार्ट केली आणि म्हटलं आपल्याला तेवढाच चान्स भेटला रिक्षा चालवायचा। आणि रिक्षावरून आठवण आलं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट असतात की कधीतरी पप्पांची रिक्षा पण ब्लॉग मध्ये दाखव, तर ही आपल्या पप्पांची रिक्षा आहे जी ते वापरतात हॉटेलवरती वगैरे जायला, सामान आणायला, भाजीपाला वगैरे। आणि आपल्या रिक्षाची मळलेली अवस्था थोडीशी इग्नोर करा, कारण आपली रिक्षा हॉटेल जवळ धुरल्यात उभी असते आणि आपले पप्पा असे आहेत ना की वर्षभर जरी धुतली नाही ना तशीच चालवतील। आणि संध्याकाळी मम्मी नाही काकीना सांगत होती की झाडाची फांदी जराशी बाहेर आली ती कट करून टाका। मी तर भाई मनातच इमॅजिन करून हसत होतो की आईला कळल्यानंतर त्यांचं काय होणार ते। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।